करायचं सुरू हो चालू झालं. नमस्कार. नेहमीप्रमाणे दर आठवड्याला मंत्रालयात येऊन प्रत्येक कामाचा पाठपुरावा करण्याचं काम नित्यनेमाने सुरू आहे. माझ्यासोबत संतोष पवार आहे, अघोषितचे श्रीयुत खैरे सर आहे, 1-2 जुलै आणि 1628 करता श्रीयुत रहाटे सर आहेत, श्री चव्हाण सर आहेत. आज एक महत्त्वाचं पत्र संध्याकाळपर्यंत निघतं आहे. जी अनुदान देताना शासनाने 3.1, 3.2 आणि 3.3 अट टाकली होती, त्या अटी शिथिल करणारं पत्र आज निघतं आहे. साधारणतः 3.1 मध्ये शासन निर्णय 9 मे 18 अन्वये 2018 पासून संच मान्यतेनुसार अनुदान मंजूर करण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 17-18ची संच मान्यता विचारात घेणे अपेक्षित आहे. तरी देखील क्षेत्रीय स्तरावरून संच मान्यतेनुसार पदांना अनुदान देत नसल्याचे थोडंसं स्पष्ट झालं आहे. 1628 करता 25 जानेवारी 17ला एक आदेश निघाला होता. आता 1-2 जुलै करता शासनाने असं म्हटलं आहे की 17-18च्या संच मान्यतेत पदसंख्या कमी झाली असेल तर संच मान्यतेनुसार पदांना अनुदान अनुज्ञेय राहील आणि 17-18नुसार पदं वाढली असतील तर वाढलेल्या पदांना देखील अनुदान अनुज्ञेय राहील. त्यानंतर 3.2 जी आहे, जिल्हा मूल्यांकन समितीने पात्र केलेल्या 20% शाळांना त्वरित अनुदान अदा करण्याबाबत. काही शाळांचे जिल्हा मूल्यांकन समितीचे अहवाल नव्हते. संचालकांच्या आदेशाने ती समिती गठीत करून आता ते सगळे अहवाल पुण्याला आलेले आहेत. ज्यांचे अहवाल पुण्याला आलेले आहेत अशा पात्र शाळांना तात्काळ अनुदान वितरित करा अशा प्रकारचे आदेशात नमूद केलं आहे. त्यानंतर 3.3 सगळ्यात महत्त्वाची, शेवटच्या वर्गातील पटसंख्या शैक्षणिक वर्ष 17-18ची नसेल तर 16-17ची गृहीत धरा, 16-17ची नसेल तर 17-18ची गृहीत धरा, परंतु गृहीत धरून या सगळ्यांना अनुदान देय होईल अशा प्रकारचे आदेश आज या ठिकाणी निघालेले आहेत. 1628 शाळांना पुढचा टप्पा, त्याची ऑलरेडी फाईल कॅबिनेट पुढे जाण्यासाठी पुढे सरकली आहे. 1-2 जुलैची फाईल आज पुढे सरकवली आहे. त्यानंतर अघोषित शाळा ज्या माध्यमिक आणि प्राथमिक ज्या या ठिकाणी मुंबईला आहेत त्या शाळांना देखील अनुदान देय होण्यासाठी त्यांची फाईल देखील कॅबिनेट पुढे देण्याकरता आज ती फाईल देखील हलवली आहे. आता ज्युनियर कॉलेजचा मुद्दा आहे. मागच्या वेळेस फार स्पष्ट बोललो होतो ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत, पण ज्युनियर कॉलेजची सगळी महाविद्यालये एकत्र घोषित व्हावी या दृष्टीने आज तावडे साहेबांची भेट घेतली. जेव्हा या फाईलवर सही घेतली तेव्हा यावेळेस त्यांची पण भेट घेतली आणि पुण्याहून आलेले सर्वच्या सर्व पात्र ज्युनियर कॉलेज घोषित करण्याबद्दल त्यांना आग्रह धरला. ते त्याबद्दल देखील सकारात्मक आहे. आता पुढची बातमी येणाऱ्या मंगळवारी सायंकाळी 6 वाजता. धन्यवाद. बोल ना थोडक्यात. मोबाईल कोणाचा चांगला नाही.